हाय हॅलो नमस्ते, मी सायली आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंतरपाटासाठी डिझाईन किंवा तुम्ही त्याच्यावर अंतरपाटासाठी पेंटिंग म्हणू शकतात, फॅब्रिक पेंटिंग म्हणू शकतात. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सध्या लग्न सीझन सुरू आहे, त्यामुळे ह्या गोष्टीची खूप डिमांड आहे. तर इथं बघा, मी पांढऱ्या रंगाचा अंतरपाट घेतलेला आहे. त्यावर मी एका पेजवर मी हाताची ड्रॉइंग ड्रॉ करून घेतलेली होती आणि त्यानंतर मी त्याला प्रिंट करून घेतलेली आहे, म्हणजे कार्बनने ट्रेस करून घेतलंय. त्यानंतर मी खाली कळस काढलेला आहे. तर तो जो कळस आहे तो मी फ्री हँड काढलेला आहे पेन्सिलने. तुम्हाला ड्रॉइंग जमत नसेल तर तुम्ही प्रिंट काढून आणा आणि त्याला ट्रेस केलं तरीही चालेल. आणि तसंच वरती मी शुभविवाह लिहून घेतलेला आहे. तर आता बघा, इथं जे आहे आपला जो अंतरपाठातला डिझाईनचा जो मेन पार्ट आहे तो आहेत आपले हात, म्हणजे मुलगा आणि मुलीचे हात. तर त्याच हाताला मी रिंग लावून घेतलेली आहे, कारण की तिच्यामध्ये मला छान थोडं डिटेल काम करता येईल. आणि इथं मी जो कॅमलिनचा ॲक्रेलिक फॅब्रिक कलर आहे तो घेतलेला आहे. तुम्ही कोणताही फॅब्रिक कलर घेतला तरीही चालेल, ॲक्रेलिक कलर घेतला तरीही चालेल. तर त्याच्यातला जो स्किन शेड आहे किंवा स्किन टोन आहे तो मी पूर्ण हाताला लावून घेणार आहे. तर आपण जेव्हाही कपड्यावर काम करतो ना, तेव्हा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये. ॲक्रेलिक कलरला पाणी असंही कमीच वापरायचं. तर पाणी फक्त आपण ब्रश ओला करण्यासाठी वापरणार आहोत आणि नंतर आपल्याला डायरेक्टली कलर अप्लाय करायचा आहे. आता त्यानंतर मी इथं स्किन कलरमध्ये थोडा जो लाईट ऑरेंज कलर आहे तो मिक्स करून घेतलाय आणि त्याची एक लाईट शेड बनवून घेतली. आणि त्या शेडनी आपण हाताची जी साईडचा भाग आहे किंवा बोटांचा जो भाग आहे तिथं आपण थोडीशी हलकीशी शेडिंग करून घेणार आहोत. तर हे जे अंतरपाट आहे ना, हे कापड जरा खूप पातळ आहे, त्यामुळे यावर काम थोडं सांभाळून करावं लागणार आहे. आणि इथं बघा, आता मी रिंग काढून घेतली आहे आणि खाली मी न्यूजपेपर टाकून त्यावर हा अंतरपाट सरळ पसरवून घेतलेला आहे. आणि आपल्याला याला टाईट ठेवायचं आहे, कारण की जर चुरगळा पडल्या तर तुमची पेंटिंगची जी फिनिशिंग आहे ती जाईल. आणि आपण तशाच पद्धतीने आता मी हे जे दोन्ही हात आहे ते कलर करून घेतलेले. तर आता इथं मी करणार आहे बेंगल्स. तर ज्या बांगड्या आहेत त्याच्यासाठी मी गोल्डन कलर वापरलेला आहे आणि तिच्यामध्ये शेडिंगसाठी मी पर्ल शेडचा जो कॉपर कलर येतो, ब्राऊन कलर, तो तिथं वापरणार आहे. हे सगळे कलर ॲक्रेलिक मी इथं यूज केलेले आहे आणि तेही कलर आपण अप्लाय करून हे आपल्याला वाळू द्यायचं आहे. तर इथं ही जी मी डिझाईन घेतलेली आहे ती ॲक्च्युली मला ही एक ऑर्डर आहे आणि त्या ऑर्डरच्या डिमांडनुसार मी इथं ही डिझाईन वापरलेली आहे. तुम्ही या जागी कोणतंही डिझाईन वापरू शकतात, करू शकतात, ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर आता बघा, आपण जो मुलाचा हात आहे त्याला कलर करून घेणार आहोत. तर तिच्यावर मी पिवळा कलर घेतलेला आहे, लेमन येलो शेड मी वापरलेला आहे. आणि लेमन येलो शेडसाठी आपण इथं करणार आहोत ऑरेंज कलरनी शेडिंग. तर इथं बघा, मी ऑरेंज कलरनी शेडिंग घेतली आहे. तर मी इथं काय केलं, डायरेक्टली ऑरेंज कलर लावलेला आहे आणि तोच मी ब्रशने मिक्स करून घेतलेला आहे. जर तुम्हाला मिक्सिंग जमत नसेल तर तुम्ही ऑरेंज आणि येलो कलर मिक्स करून तसा सुद्धा शेड करून घेतला तरी चालेल. तर तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल, जे सोपं पडत असेल ते तुम्ही करा. आणि इथं बघा, आपलं जे कापड आहे तेही छान असं कलर करून झालेलं आहे. तर इथं आता मी सोबतच जे साडीचा जो पदर आहे त्यालाही कलर करून घेणार आहे. तर किनारीसाठी मी इथं ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि ऑरेंज कलरमध्ये मी डार्क ऑरेंज कलरची शेड टाकणार आहे. तर अशा पद्धतीने बघा, मी साडीचा जो पदर आहे तोही कलर करून घेतलेला आहे. आता आपण करणार आहोत कळस. तर कळसासाठी मी इथं ब्राऊन शेड वापरलेला आहे आणि ब्राऊन शेडमध्ये मी लाईट ब्राऊन आणि थोडासा व्हाईट कलर टाकून याच्यामध्ये अगदी थोडीशी शेडिंग क्रिएट केलेली आहे. शेडिंगचं काम मी याच्यावर जास्त केलेलं नाहीये, कारण मी तुम्हाला आधी सांगितलं हे जे कापड आहे हे जरा पातळ होतं, त्यामुळे हिच्यावर काम करायला थोडा प्रॉब्लेम येत होता. तर त्यामुळे अंतरपाठ कधीही पेंटिंग करायचं असेल आणि सिलेक्ट करायचं असेल तर थोडं जाडसर कापड घ्या, म्हणजे तुम्हाला तो सोपा जाईल.
आणि इथं आपलं नारळही कलर करून झालंय. आता मी कलरशी कलर करून घेणार आहे. तर कलरसाठी मी ते पिवळा, ऑरेंज आणि ब्राऊन कलर वापरलेला आहे. आणि त्यासोबतच मी ॲक्रेलिकचा जो पर्ल शेड आहे त्याच्यामधला जो ब्राऊन कलर आहे म्हणजे कॉपर शेड आहे तो मी तांब्यासाठी थोडासा वापरणार आहे. रेड कॉपर शेड म्हणजे त्याला थोडंसं मेटॅलिक इफेक्ट येईल. आणि इथं ही जी पानं आहे ही पानं आपण लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीनने मी इथं याला मिक्सिंग करून घेणार आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं मी हे दोघी कलर डायरेक्टली मिक्स करते. तुम्हाला जर असं डायरेक्टली मिक्स करता येत नसेल तर तुम्ही साईड प्लेटवर 2 शेड मिक्स करून तशी शेडिंग करा. तर आता इथे आपण काढून घेणार आहोत लाल कलरनी मुलीच्या हातावरची मेहंदी. तर इथं बघा आता आपलं जे कलरिंगचं जे काम आहे ना ते पूर्ण झालंय. शुभविवाहही मी ब्रशने लिहून घेतलेलं आहे. ते ऍक्च्युली रेकॉर्ड नाही झालंय त्यामुळे मी ते तुम्हाला नाही दाखवू शकली. ते ब्रशने मी डायरेक्टली लिहिलंय. आणि आता आपण सगळ्यात शेवटी फायनल टच देणार आहोत ते म्हणजे त्याला करणार आहोत ब्लॅक कलरनी आउटलाईन. तर ब्लॅक कलरनी आउटलाईन करताना इथं बारीक पॉइंटचा मी ब्रश घेतलेला आहे. आणि कलर जो आहे तो कलर आपण ब्रश ओला करायचा आहे, कपड्याला पुसून घ्यायचा आहे आणि मग कलर घेऊन बारीक पॉइंटने आपण याला छान बॉर्डर करून घेणार आहोत. मी तुम्हाला आधीच सांगितलं ब्रशमध्ये जर पाणी राहिलं तर ते कपड्यावर स्प्रेड होईल, तुमची जी ड्रॉइंग आहे ती खराब होईल. आणि कपड्यावर जेव्हा तुम्ही पेंटिंग करतात तेव्हा जर तो कपडा खराब झाला तर तो रियूज करता येत नाही. तर अशा पद्धतीने आपलं जे अंतरपाट आहे त्याच्यावर पेंटिंग आहे ती तयार आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.